हा दिवस आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये गुरुपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो। या दिवसाचं वैशिष्ट्य म्हणजे ज्यांनी 4 वेद लिहिले, जे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद, हे 4 वेद ज्यांनी लिहिले त्या महर्षी वेदव्यास ऋषींचा हा त्या ठिकाणी जन्मदिन आपण आपल्या भारतामध्ये गुरुपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो। या दिवसाचं वैशिष्ट्य असं आहे की या गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूंना वंदन केलं जातं। गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरुदेव महेश्वरा असं आपण म्हणतो, कारण आई आपला पहिला गुरु असते, त्यानंतर आपले वडील आणि त्यानंतर आपला गुरु कोण असेल तर आपले शिक्षक हे आपले गुरु असतात। आणि या आई, वडील आणि शिक्षक हे प्रामाणिकपणे आणि कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी हेतू मनात न ठेवता निस्वार्थीपणे आणि निर्हेतुकपणे आपला विद्यार्थी किंवा आपला पाल्य घडवण्याचं काम करत असतात। त्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात आणि त्यांच्या मनामध्ये नेहमी आपला जो शिष्य आहे किंवा आपला जो पाल्य आहे हा चांगला कर्तृत्ववान व्हावा, उच्च पदस्य व्हावा, चरित्रवान निर्माण व्हावा, त्यानं चांगलं काम करावं, जेणेकरून समाजामध्ये त्याच्या कर्तृत्वाची वाहवा व्हावी, स्तुती व्हावी, त्याला समाजामध्ये मान सन्मान आदर मिळावा, हा उद्देश त्या ठिकाणी गुरूंचा असतो। आणि त्यामुळे गुरु किंवा आपले आई वडील आपल्याला कधी कधी रागावतात, कधी कधी आपल्या एखादं पाऊल चुकीचं पडलं तर ते त्या ठिकाणी आपल्याला कडक शब्दामध्ये सुद्धा सुनावतात। याचा मागचा उद्देश असा असतो की आपले आई वडील आपल्याला रागवण्यामागचा उद्देश असतो की आपल्याला शिस्त लागावी, आपल्याला वळण लागावं, आपण चांगल्या पद्धतीनं एक म्हणजे कर्तृत्ववान पुरुष किंवा महिला म्हणून समाजामध्ये मान सन्मानानं जगावं, अशी पिढी आपल्या हातून व्हावी ही त्यांची अपेक्षा असते। आता आपण या गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं थोडंसं आपल्या इतिहासामध्ये असलेल्या काही घटना किंवा इतिहासामध्ये गुरु शिष्यांची जी प्रसिद्ध जोडी आहे, सुप्रसिद्ध जोडी आहे, त्यांच्यावरती सुद्धा आपण त्या ठिकाणी प्रकाशझोत टाकायला हरकत नाही। आता पहिल्यांदा बघा, आता मी थोडंसं या आषाढ याच्यामध्ये